श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तुटला आयुष्याचा दोरा, येर वावुगा पसारा, टाकुनी जाती रांडा पोरा, अंती होती पाठमोरे। अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नाही अंती। चोखा म्हणे भजती खोर, माझे माझे म्हणती घर। प्रस्तुत आज इथे कारण की पितृ वर्ष श्राद्ध प्रथम वर्ष, त्या निमित्ताने श्री बाळाराम रामा रावत ना यांना जाऊन 1 वर्ष झालं आणि त्यांच्या प्रित्यर्थ आज त्यांचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे। आणि त्या निमित्ताने आपण निवडलेला अभंग संत चोखा महाराजांचा, तुटला आयुष्याचा दोरा, येर वावुगा पसारा, टाकून जाती रांडा पोर। अवघे सुखाचे सांगाती, कोणी नये अंती। टाकून जाती रांडा पोरे, चोखा म्हणे फजिती खोर, माझे माझे म्हणती घर। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी ज्ञानया ज्ञानगंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा पांडुर रुक्मिणी रंगा। श्री गुरुवर्य लक्ष्मणदास बाबा बोर्वे व श्री माता पित्यांच्या चरणावर लोटांगण घेऊन तुम्ही येथे जमलेल्या श्रोतेजनांच्या चरणावर लोटांगण घेऊन आज आपण या प्रवचन सेवेला, ही सेवा प्रासंगिक सेवा आहे आणि त्या सेवेला आपण सुरुवात करत आहोत की तुटला आयुष्याचा दोरा, येर वावुगा पसारा। की ज्या वेळेला आयुष्याची माणसाची माल तुटत असतं, ज्यावेळेला माणसाचं आयुष्य संपत असतं, त्यावेळेला सर्व जो आपण काय इथे जो केलेला आहे तो पसारा। आता पसारा कोणता आहे? हाय घरात पसारा, काय म्हातारी हा आपल्याला पसारा वाटतो, पण त्यांची सेवा करणं हा आपला कर्तव्य आहे। मग पुढे जाऊन संत चोखा सांगतात की अवघे सुखाचे सांगाती। बघा, तुमच्या सगळे जे संगतीला आहेत त्या सगळे तुमच्या सुखासाठी तुमच्याकडे आहेत, कोणी नाही। म्हणजे मला सांगा की अवघे सगळे सुखाचे सांगाती, कोणी कामा नाही आणती। शेवटच्या वेळेला कोणी येतं का? बघा, शेवटच्या वेळेला कोणी आपल्यावर येतं का? जिनी आपल्या बरोबर 7 फेरे फिरले आयुष्याची, ती सुद्धा दरवाजाच्या कोळवापर्यंत येतं। मुलगी येतं, ती वेशीपर्यंत येतं आणि ती त्या प्रेतात्म्याला वारा घालत असतं। आता मला सांगा, प्रेतात्म्याला वारा घालत असताना त्या प्रेतात्म्याला काय घाव येतं का? पण शास्त्र आहे,
की मुलगी कुठपर्यंत येते, त्या वेशीपर्यंत येते आणि ते प्रेतात्म्याला चरवीने वारा घालते. ह्या जुन्या परंपरा होत्या, आता त्या पाहायला भेटत नाहीत. आणि मग त्यावेळेला एखादा आपल्याला शहाणा विचारतो, अहो त्या प्रेतात्म्याला हवा घालतात, त्याला काय घाम येते का? हो, बरोबर विचारणारे असतात. पण त्या प्रेतात्म्याला घाम येत नाही, पण तो शास्त्र आहे. आणि मुलगी वेशीपर्यंत त्याला हवा घालत जाते. का घालत जाते हवा घालत? का वारा घालत जाते? की त्या मुलीला वडिलांनी लहानाचं मोठं केलेलं असतं आणि तिला इथले संस्कार दिलेले असतात आणि त्या संस्कारातून ती मुलगी वाढत असते. आणि त्या संस्कारामुळे तिला वडिलांवरची जी माया असते, त्या मायापोटी ती मुलगी वडिलांना वेशीपर्यंत सोडते. आणि त्याच्यानंतर हे सगळे सोयरे आहेत, हे स्मशानापर्यंत घेऊन येतात. आणि स्मशानापर्यंत घेऊन येत असताना तेथे सुद्धा त्या प्रेतात्म्याला अग्नी दिल्यानंतर सगळे पाठमोरे होतात. म्हणजे काय झालं? अवघे सुखाचे सांगाती कोणी नये अंती, चोखा म्हणे फजिती खोर माझे माझे म्हणती. आता मला सांगा की आपल्या माणसांची शेवटला काय होते? फजिती होते. काय फजिती होते? की हा माझा बंगला आहे, ही माझी गाडी आहे, आणि या सगळ्या गोष्टी माणूस इथेच ठेवून जातो. आणि मग त्या जीवात्म्याला भडागणी दिल्यानंतर तो जीवात्मा, आता माणसाच्या जीवनामध्ये 16 संस्कार असतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 16 संस्कार होतात. आता आपल्यामध्ये कोणाला 16 संस्कार झालेत का? कोणावर झालेत? बघा, पहिला गर्भधारण, पहिला संस्कार ज्या माणसाच्या जीवात्म्यामध्ये होतो गर्भधारण संस्कार, की ज्या वेळेला मूल आईच्या कुशी उदरामध्ये त्या गर्भपिशीमध्ये सामावतं त्यावेळेला तो पहिला संस्कार केला जातो. बरोबर आहे? आणि तो संस्कार केला जात असताना त्या गर्भावर, त्या आईच्या उदरात चांगले वाईट हे संस्कार होत असतात. आणि मग आपण बोलतो की हे संस्कार घडत असताना की गर्भसंस्कार हा प्रथम संस्कार होत असतं. आणि गर्भसंस्कार प्रथम होत असताना तुम्हाला एक दृष्टांत देतो. ज्या वेळेला श्रीकृष्ण परमात्मा भगवान सुभद्रेला बालंतपणाने घेऊन जात असताना, मला सांगा, हस्तिनापूर आणि द्वारका हा अंतर बराच काय अंतर आहे. आणि तो अंतर जात असताना त्या रथामध्ये नेत असताना सुभद्रा कृष्णाला प्रश्न विचारते, हे भगवंत, हे दादा, की मला काहीतरी सांग रे, रस्त्यामध्ये मला काहीतरी सांग. त्यावेळेला भगवंत बोलतात की सुभद्रे, मला युद्धाच्या गोष्टी येतात, मग तुला मी काय सांगू? चल दादा, तुला येईल ते सांग. आणि काय वेळेला चक्रव्यूह कसं रचायचं हे भगवंत सुभद्रेला सांगत असताना काही कालांतराने सुभद्रेला झोप लागते. आणि झोप लागत असताना त्या उदरातील जो जीवात्मा आहे, तो बालक आहे, जो अभिमन्यू जो जन्माला येणार होता, तो हुकाने देत असतं. आणि त्यावेळेला भगवंताचं लक्ष लागतं की सुभद्रा तर झोपलेली आहे, मग मला हुंकार कोण देतोय? आणि त्यावेळेला त्या चक्रव्यूहाची अर्धवट माहिती त्या गर्भाने ऐकले. म्हणून गर्भोदरपणामध्ये त्या स्त्रीने कथा कीर्तन ऐकावं, चांगल्या गोष्टी ऐकाव्या. बरं, आताची मुलं सतत मोबाईल घेत असतात, तर आईनेच मोबाईल घेतलेला असता हातात, बरोबर की नाही? आणि मग त्यावेळेला त्या गर्भावर संस्कार होत आणि झाले, अभिमन्यूवर संस्कार झाले. पण अभिमन्यूला चक्रव्यूहाची रचना ही अर्धवट ऐकली. त्याच्या मुला अभिमन्यू रणांगणात चक्रव्यूहामध्ये मारला गेला. मग हे गर्भसंस्कार बघा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. बघा, प्रल्हाद कळतीच्या पोटात असताना सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लागला कृष्ण सखा. मग मला सांगा की ज्या वेळेला कळतीच्या पोटामध्ये प्रल्हाद असताना, प्रल्हादाला धडे कोणाचे आले? ती मठात होती, नारदांच्या मठात असताना नारायण नावाचे धडे गिरवले. आणि मग प्रल्हाद शेवटला नारायण हा पहिला जो गर्भसंस्कार जे असतात, तर त्या मुलाला पिंडामध्ये मूळ असताना, गर्भामध्ये मूल असताना त्याच्यावर अशा प्रकारचे संस्कार व्हायला हवेत. आणि मग तो आपल्या जीवनामध्ये पहिला गर्भधारण संस्कार आपल्यावर होतो. आणि मग त्याच्यानंतर आपल्यावर किती संस्कार होतात? 3च संस्कार होतात. बघा, 3च होतात ना.
गर्भधारण नंतर एक नामकरण संस्कार होतो आपल्यावर. नामकरण संस्कार झाल्यानंतर आपल्यावर नंतर एक विवाह संस्कार होतं. माणूस लग्न बंधनामध्ये अडकला जातो आणि त्याप्रमाणे त्याच्यानंतर हा आपल्यावर अंत्यविधी 13. आणि मग आता आपल्यावर संस्कार झाले 3, मग 16 संस्कार वाचले किती 13. आणि म्हणून आपण 13वा करतो. मग त्या 13 दिवसामध्ये राहिलेले 13 संस्कार होत असतात त्या माणसावर. आणि मग 13 संस्कार होत असताना आपण प्रयत्न घरातून गेल्यानंतर आपण काय करतो, घरात 13 दिवस दिवा ठेवतो. आणि 13 दिवस दिवा ठेवतो त्यावेळेला तो 13 दिवस जीवात्मा इथे आपल्या घरात वास करत असतं. आणि मग 13 दिवसानंतर त्याचा आपण हे 13वा दशक्रिया एक विधी होतं. आणि दशक्रिया ही काय विधी आहे, ती पुढं मागं केली तरी चालतं, पण 13वा हा शास्त्र आहे. 13वा जो आपण करतो हा 13व्याच दिवसाला व्हायला पाहिजे. आणि मग 13वा झाल्यानंतर हा जीवात्मा हा स्वर्गाच्या म्हणजे वाटेला लागतो. आणि स्वर्गाच्या वाटेला लागत असताना स्वर्गाच्या वाटेला जात असताना त्याला किती दिवस लागतात, त्याला 65 दिवस लागतात. आणि 65 दिवस जात असताना असं करत असताना तो वैतरणा नदी पार करत असताना, वैतरणा नदी कसली आहे की तिथे नरककुंड आहे. आपण स्वर्गरोहण जेव्हा ग्रंथ ऐकतो तेव्हा प्रत्येकाने ऐकलेला आहे. आणि मग मी हे सांगावं का लागतंय की आज आहे वर्ष साध्य, पण हे आपल्यावर ज्या विद्या होतात त्या विद्या सांगतोय. आणि मग त्यावेळेला वैतरणा नदी पार करत असताना तिथे गोधेनू कामधेनू आपल्याला तिथेशी सहकार्य करत असतं त्या जीवात्म्याला. आणि मग जीवात्म्याला सहकार्य करत असताना असे करता करता तिथे किती दिवस पूर्ण होतात, या जीवात्म्याचे 100 दिवस पूर्ण होतात. आणि 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर हा जीवात्मा यमदरबारी जातो. आणि यमदरबारी गेल्यानंतर त्याच्यावर तिथे यमदरबार जीवात्मा खटला भरला, याच्या गाठीला पुण्य किती आहे, यांनी जीवनामध्ये काय केलं. मग माणसाचं जीवनामध्ये जगत असताना काय राहते की आपली कीर्ती अपकीर्ती राहते. जर आपण चांगले वागलो असेल, आपण जर चांगले वागला, अरे बाबा बरा हा गेला पण हा माणूस चांगला होता. जर वाईट कर्म केले असतील तर मरावे परी कीर्ती रूपे उरावे. माणूस मेल्यानंतर काय होते की माणसाने कसं काय मरावे परी कीर्ती रूपे उरावे. म्हणजे या नरदेहा संगती, म्हणजे या नरदेह जर आपण जेव्हा पावलो त्या संगती बहुत पावले उत्तम गती. आपण नरदेह पावलं उत्तम गती, आपला चांगला देह दिला, आपल्याला चांगला संसार दिला आणि उत्तम गती येणे बापडी आता ती परवडी. आणि या संसारामध्ये आपण जन्माला आल्यानंतर आपला देह उत्तम लागला, पण संसाराचा व्याप करत असताना ती यातायाती करून जातो माणूस, कुठंतरी काहीतरी करत जातं. पण त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी शेवटला सर्व गोष्टी काय पसारा झाला जातो. आपल्याबरोबर काही सांगाती, कोणी काही सांगाती देत नाही. आणि मग हा तिथे यमदरबारामध्ये आता खटला चालत असताना मग तिथे 265 दिवस खटला चालतो. आणि मग 265 दिवस खटला चालत असताना अजून एक तिथे दृष्टांत सांगतो तुम्हाला की दानामध्ये श्रेष्ठ कोण. दानामध्ये जर आपण शास्त्रामध्ये जर बघायला गेलो तर दानामध्ये दानवीर कोण होता, सहजगत्या आपल्याला माहिती असेल. दानवीर कोण होता, कर्ण. सहजगत्या आपल्या नाव तोंडात येतं. आणि तो यमदरबारामध्ये त्या 265 दिवस राहत असताना तो यम धर्माकडे जेवण मागतो, जेवण. त्यावेळेला यमधर्म काय बोलतोय, तुला जेवण मिळणार नाही. आणि त्यावेळेला यमधर्माला कर्ण प्रश्न विचारतो, का मला जेवण मिळणार नाही. अरे बाबा तुम्ही अन्नदान केलासच नाही, मग तुला जेवण. अरे बाबा मी अन्नदान करायला जा पृथ्वी तलावर. कर्ण यमधर्माला बोलतोय तुम्ही पृथ्वी तलावर जावा आणि विचारा की दानवीर कोण होता. सहजगत्या कोणी सांगेल की कर्ण होता. पण त्यावेळेला यमधर्म सांगतोय की तुझ्या हातून अन्नदान झालेच नाही, तुम्ही फक्त कवच कुंडले सर्व काय तुझ्या जवळ असणारं ऐश्वर्य सर्वांना दिलं. शेवट नवे तर इंद्र शेवटला कवच कुंडले न्यायला आला ब्राह्मणाचा वेळ धरून. त्यावेळेला इंद्राने सुद्धा ते कवच कुंडले कर्णाने स्वतःच्या हातातून काढून दिली. आणि पण त्यावेळेला अण्णा वाचून तिथे तो स्वर्गलोकामध्ये तडफडत होता कर्ण. आणि मग सांगितला की यमधर्म बोलते कर्णाला, कर्णा तुझ्या हातून एकच पुण्य झालंय,
की तुझ्याकडे जर कोण अन्न मागायला आला ना तर तू काय करायचास, बोट दाखवायचास. काय कोणाकडे बोट दाखवतास, धर्माकडे बोट दाखवतास आणि मग धर्माच्या घरी तू पाठवतास आणि त्या बोटानेच एवढं एकच पुण्य केलंय. आता तुला भूक लागली ना तरी काय कर, बोट सुखत राहा. मला सांगा की ह्या ज्या नियतीच्या गती आहेत या कोणाला चुकल्या नाही. कर्ण दानशूर जगाने त्याला मानला होता, पण तो अन्नदान त्याच्यातून काय झाला नव्हता. आणि म्हणून आता आपण पुढे जाऊन बोलूया. वैद्य वाचविती जीवा. बघा, जर आपला आयुष्यामध्ये जर आपण माणूस खाटेवर पडला किंवा आजारी पडला तर आपण त्याला दवाखान्यात नेतो. आणि दवाखान्यात नेल्यानंतर मग डॉक्टर शेवटला काय हात वरती जास्त हात, माझ्या हातात नाही, मग कोणाच्या हातात, भगवान. मग वैद्य वाचविती जीवा तरी काय लोक ध्याती देवा. मग जर ते वैद्य जर डॉक्टर जर जीवाला वाचवत असतं तर आपण त्या देवाला का नमस्कार. शेवटला डॉक्टर सुद्धा बोलतात की आता आमच्यात काय देव करील ते, देव त्याच्यावर भरोसा ठेवा. आहे की नाही, हा अनुभव आहे की नाही. मग वैद्य वाचविती जीवा तरी आपण त्या देवावर ध्यान का ठेवला असता. वैद्य काय करतोय, तुमच्या व्याधी घालवतोय. वैद्य तुमच्या व्याधी घालवतोय, पण वैद्य तुमच्या काय जीवन वाचवू शकत नाही. मला सांगा, आजपर्यंत कृष्ण परमात्मा गेला, आजपर्यंत श्रीराम गेलं, नवे तर 14 चौकड्याचं राज्य असतं. रावण सुद्धा गेला, त्याला सुद्धा दुपारी 2:17 रावण भगवंताने श्रीराम प्रभूने रावणाला धाडते पडला. आणि त्यावेळेला रावण ज्यावेळेला पडला त्यावेळेला रावणाच्या म्हणजे रावण किती सार्वभौम राजा होता. रावणाच्या घरी ब्रह्मदेव स्वतः फुलांच्या माला करत होते. तिथला पंचांग तिथला सर्व काय ब्रह्मदेव बघत होते आणि सूर्यनारायण फुलं वेचून आणत होता आणि ब्रह्मदेवाच्या हातात देत होता. एवढा शक्तिवान, एवढा सार्वभौम असा रावण, याला सुद्धा बघा तुटला आयुष्याचा जरा, याला सुद्धा या जीवनामध्ये त्याला एकदा आयुष्याची माल तुटली तरी कोणाला पण इथे राहता येत नाही. आणि हा सर्व काय होतोय, शेवटला हा पसारा होतोय. आणि त्यावेळेला यमधर्म जेव्हा रावणाला न्यावायला येतात, यमधर्म रावणाला न्यावायला येतात त्यावेळेला भगवंत श्रीराम प्रभू भ्रष्टाचार रडतात. का रडतात. रावण हा अत्यंत असा भक्तीने नटलेला असा पुरुष होता, पण रावणाचा एकच चुकला की रावणाची काय झाली, वासना गेली. बघा की माणसाचं मन हे जर ताब्यात नसेल तर माणसाला कुठेतरी नाशाला कारणीभूत होतं, फक्त कारणीभूत होतं. आणि त्यावेळेला रावणाच्या इथे नारद आलेले आहेत तिथे आणि ब्रह्मदेव आलेले आहेत. ब्रह्मदेव सुद्धा तिथे रुदन करतात. आणि त्यावेळेला नारद विचारते, आता तुम्ही काय करताय. अरे बाबा तुला काय सांगू की रावण हा भक्तीचा टोक होता. रावणा एवढी भक्ती आजपर्यंत कोणीही केलेली नाही. आणि मग इथे बघा कोण समय येईल कैसा. दासबोधामध्ये श्री रामदास स्वामी सांगतात, कोण समय येईल कैसा याचा न कले भरवसा. की माणसावर कधी कोणता प्रसंग येईल, कधी कोणता प्रसंग येईल त्याचा आपल्याला भरवसा. जैसे पक्षी दाही दिशा उडवून जाती. पण ज्या वेळेला हा जीवात्मा खाली पडल्यानंतर बघा खाली पडल्यानंतर की सांगताना रामदास स्वामी काय म्हणतात की सर्व जे आजूबाजूला जे आपले पक्षी म्हणजे कोण, आपली जी माणसं आहेत ते गेल्यानंतर तुझ्या पाठीमागं सर्व आपापल्या कामाला गरकवतील. पुढे अजून जाऊन सांगतो, जन पलभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, जन पलभर म्हणतील हाय हाय. मला सांगा, लोक बोलते अरे बाबा तो पडला तिथे बरा होता रे, काल मला सकाळी भेटला होता. आणि असेच वारे म्हणजे असेच वारे वाहतील, नद्या भरतील, सूर्य तलपतील. म्हणजे सृष्टीचा कुठलाही चक्र इथे थांबणार, तुझ्यासाठी थांबणार नाही. फक्त जन पलभर म्हणतील हाय हाय, मी जाता काय राहील का. मी तुझे जर तू जाताना जर तुझं जर चांगलं काय राहायचं असेल तर तुझं कार्य जर चांगलं असतील, तुझं जर कर्म जर चांगलं असतील
तर तेच तुझे इथे राहणार आहे. म्हणून सत्व म्हणून पुढे जाऊन सांगतात, भगवंत पुढे जाऊन सांगतात की माणसाने जगताना कसं जगावं, एकोपाने जगावं. एकोपाने जगावं म्हणजे कसं, आपल्या परिवारासोबत राहताना की हव्यासापोटी आता नको नको ते व्हायला लागले. काय नको नको ते व्हायला लागले की आता आई वडील नकोशी झाले. बरोबर आहे. माय बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. असा ठोकपणेचा सांगणारा कोण होता? भक्त पुंडलिक. बरोबर की नाही. मग माय बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. हाही फक्त आपण आता ग्रंथामध्ये उक्ती वाचतोय. बरोबर, ग्रंथामध्ये आपण उक्ती वाचतोय. आणि मग त्यावेळेला आई वडिलांची सेवा करत असताना भक्त मुरलीजवळ मग्न झालेला, त्यावेळेला पंढरीचा मायबाप रुक्मिणीला बोलते, रुक्मिणी माते चल आपण भक्ताच्या भेटीला जाऊया. आणि मग त्यावेळेला रुक्मिणी भगवंत एकटे येतात पंढरपुराला, आणि जिथे भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय तिथे उभा आहे. युग्य 28 विटेवरी उभा. मग किती युगे उभा राहिला? 28 युगे भगवंत तिथे उभा. आणि भगवंत, अरे पुंडलिका मी आलोय रे, तुला बघायला आलोय, तुला पाहायला आलोय. त्यावेळेला पुंडलिकाने काय सांगावं? पुंडलिकाने काय सांगावं की देवा थांब, मी आई वडिलांची सेवा करतोय. मग मला सांगा, आई वडिलांची सेवा करतोय मी, आणि त्यावेळेला अरे भगवंत पुन्हा पुन्हा विनंती करता, अरे पुंडलिका मी थकलो रे. आणि त्यावेळेला वीट फेकून देतात बाहेर आणि सांगतात, भगवंता तू उभा राहा. मला सांगा की आई वडिलांची सेवेमध्ये करत असताना जर देव आपल्याला भेटायला येतोय, मग सेवा श्रेष्ठ कोणाची आहे? बरोबर की आई वडिलांची आहे. नको काशीला जाऊ, नको करू जप, नको करू जप. या जर वाणीला जर तू जपलास, कोणाला जर अपशब्द जर आपल्या तोंडातून गेले नाही, तर आपण आपल्या जीवनाचं सार्थक होईल. आणि म्हणून जैसे वैभव हे सकळ, आता बघा पुढे जाऊन सांगतोय, जैसे वैभव हे सकळ कोण जाणे कैसी वेळ, पुत्र फळादी सकळ विघोनी जाते. मग मला सांगा, ज्या वेळेला माणसावर वेळ येतं, ज्या वेळेला माणसावर वेळ येतं त्यावेळेला कोण कुठली काय वेळ येईल सांगू शकत नाही. की आता जशी कालाने झडप घातली, आपण ज्या आज इथे जे जमलो की त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त जमलोय, पण त्यांच्यावर वेळ कालाने घातली, कशी वेळ आली. पण त्याच्यानंतर त्यांच्या वाचून काय आडलंय का कोणाचं? बरोबर, काय कोणाचं आडलं नाही. सगळं व्यवस्थित, मुलं बालं सर्व, सुना लेकी नातवंड सर्व कशी आहेत? आनंदाने आहेत. म्हणजे जर ती वेळ, म्हणून माणसाने जन्माला आल्यावर हा नरदेह हा माणसाला एकदाच लाभतं. लक्ष 84 फिरून येऊनी शिनलाशी अपार, नरदेही प्राण्या करी तुझा उद्धार. मग नरदेहामध्ये माणसाचा उद्धार कशामुळे होईल? की या भगवंताची भक्ती केल्यामुळे होईल. आणि म्हणून पुढे जाऊन सांगतात की आपल्या प्रपंचामध्ये आपण जगत असताना आपल्या माय पितरांना आपण कसं सांभाळलं पाहिजे. आपण आई वडिलांना आपल्या कसं सांभाळलं पाहिजे की आई वडील जर कुठल्याही तुम्ही तीर्थाला जायची तुम्हाला गरज नाही की आई वडील हे काय काशी ते नेणे जावे. म्हणजे ज्याच्या घराला आई वडील त्याला तीर्थाला जायची गरज नाही, त्याला वारीला जायची गरज नाहीये. आणि पुढे जाऊन तुकाराम महाराज सांगतात, तुकाराम महाराज सांगतात की हे भगवंता, हे पंढरीच्या विठुराया, माझ्या वडिलांना तुम्ही नेलंस, माझ्या वडिलांना तुम्ही नेलंस, पण माझ्या वडिलांचा जेव्हा श्राद्ध होता त्यावेळेला घरात अन्नाचा कण सुद्धा नव्हता, अन्नाचा कण सुद्धा नव्हता. तेव्हा तुकाराम महाराज काय बोलले, आवलीला काय बोलले, जिजाईला काय बोलले, मी आता थोडे जाऊन कोणातरी शेतात जातोय आणि तिथून काहीतरी अन्न भेटते का ते आणतोय. आणि त्यावेळेला तुकाराम महाराज एक कोणाच्या तरी शेतामध्ये गेले आणि मग तिथे ते त्यांना तो काम भेटला की गहू कापण्याचा.
आणि मग तिथे त्यावेळेला पद्धत कशी होती, दिवसभर जर तुम्ही गहू कापलात तर तुम्हाला एक 2 पायलिका 2 शेर गहू देत असत. आणि मग भगवंताला काळजी पडली की तुकाराम महाराजांच्या वडिलांचं वर्ष साध्य आहे, पहिली पुण्यतिथी आहे, आणि मग आता हा करल कसा. मग भगवंतांनी काय केलं की तुकाराम महाराजांचा वेश धरला आणि सर्व सामान जे लागतंय, सर्व जे काय वर्ष साध्याचे सामान लागते ते भगवंत घेऊन आला. आणि भगवंत दरवाजात गाडी लावली आणि तुकारामाच्या वेशाने आल्यानंतर ती गाडी खाली केली. आणि खाली केल्यानंतर आता उद्या वर्ष साध्याचं जेवण आहे, आणि मग जेवण हे सर्व जिजाईने आणि मग भगवंत बघा तुकारामाविषयी भगवंत आलेत. आणि मग ते भगवंताने ते सर्व, आणि त्यावेळेला जेवायला कोण आले, पितरांना जेवायला बोलवलं. बघा किती तुकाराम महाराजांची किती व्याप्ती होती, की त्यांनी पितरांना जेवायला बोलवलं. आणि जेवण झाल्यानंतर मुखशुद्धीसाठी काय दिलं होतं, प्रत्येकाच्या हातावर तुळशी जल दिलं होतं. आणि मग तुकाराम महाराज आवडीला बोलतात. आणि तेव्हा तुकाराम महाराज दुसऱ्याच्या शेतावर कामाला गेले होते, परत येत असताना भगवंताने जाणलं आणि भगवंताने तिथून काढता पाय घेतला. आणि त्यावेळेला तुकाराम महाराज घरात आले, त्यावेळेला आवली मला उशीर झाला ग. आवली बघत राहिली, जिजाई बघत राहिली, नाथ तुम्ही असं काय बोलताय, अगं मला उशीर झाला ग, अहो तुम्ही असं काय बोलताय. मंडळ बोलत आपले पितृगण तर जेवून गेले, कसं काय गेले जेवून, अहो तुम्हीच ते सर्व त्यांना अन्नधान्य आणला, त्यांना जेवण केलं, सर्व काय तुम्हीच तर केलं नाथा. आवली बोलतोय तुम्हीच केलं, आणि मग तुम्ही काय म्हणताय. अगं नाही ग, मी दुसऱ्याच्या शेतावर कामाला गेले, बघ हे 5 शेर गहू भेटले, ते आणले, त्याच्यातून आपण आता काहीतरी ते त्याला दलन कुटण करू, त्याची काहीतरी बनवू, आणि मग आपण श्राद्धेचे जेवण घालू. आणि त्यावेळेला भगवंत राया तिथून निघून गेला. त्यावेळेला तुकाराम महाराज भगवंतरायांना स्तवन करतात, हे भगवंत राया. आणि आवलीला बोलतात की आपल्याकडे कोणी नव्हता, की भगवंतच आले होते सर्व घेऊन. आणि मग त्यावेळेला तुकाराम महाराज भगवंतांना प्रश्न करतात, हे पंढरीच्या विठुराया, की तू हे आमच्यासाठी एवढं का करतोस, की माझ्या वडिलांच्या श्राद्धाला तुम्ही यावं, वडिलांच्या श्राद्धाचं जेवण तुम्ही बनवावं, गावातून भांडी जमा करून आणावी, एवढं आमच्या वडिलांसाठी तू भगवंता का करतोस. त्यावेळेला भगवंत तुकाराम महाराजांना उत्तर देतात, अरे तुकारामा माझ्या भक्ता, की तुझ्या वडिलांच्या मुलंच मी इथं आहे, की वडिलांची जी भक्ती होती ती उच्च कोटीची होती, आणि त्या भक्तीपोटी मी इथे आलेलो आहे, बरोबर की नाही. आणि भक्तीच्या पोटी इथे आलेले आहे. आणि मग इथे आपण सांगतोय, तुकाराम महाराज इथे सांगतोय की तुटला आयुष्याचा दोरा, येर वावगा पसारा, टाकून जाती रांडा पोरे, अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नाही आणती, चोखा म्हणे फजिती खोर. आता इथे संत चोखा महाराजांचा अभंग आपण त्यांच्या अभंग गाथेतून 156वा अभंग आपण घेतलेला आहे. आणि मग इथे संत चोखा सांगतात की हा भगवंत कसा आहे. ज्या वेळेला बघा या भगवंताने संत चोखासाठी काय केलंय, की ज्या वेळेला संत चोखा महाराजांचा वडील आजारी होतं, आणि आजारी होतं त्यावेळेला त्यांना उठता येत नव्हतं. आणि मग त्यावेळेला त्यांना अंथरुणामध्ये सर्व काही त्यांचं कर्म झालं. त्यावेळेला यांना आता धुवायचं कसं, एकट्या चोखाला पकडता येत नव्हता. आणि त्यावेळेला त्यांनी त्यांच्या पत्नीला जानकीला जवळ बोलावली. आणि मग त्यांनी कसं म्हणजे त्यांची ते त्यांना धुतलं वगैरे सर्व काय केलं. त्यांची विधी उरकल्यानंतर संत चोखाचे वडील विचारतात, तुझ्यावर मला धुवायला कोण होता, मला बाईचा हात वाटला, मला तो बाईचा त्या नजर गेली होती, पण मला बांगड्यांचा आवाज आला. मग चोखा मला खरं सांग की माझ्या अंगाला हात लावला कोणी. त्यावेळेला चोखोबा सांगतात, बघ चोखोबा, तुला मला मालेची शपथ आहे, तू खोटं बोलू नकोस, तू सुनबाईला हात लावून का दिलंस माझ्या अंगाला. बघा वडिलांची सेवा करताना
मुलगी ही वडिलांची सेवा करू शकते, त्यांची गृहिणी ही त्याच्या नवऱ्याची सेवा करू शकतोय. पण त्यावेळेला त्या दिवसापासून चोखोबाच्या वडिलांनी अन्न पाणी सोडलं की माझ्या अंगाला माझ्या सुनेनी माझी सेवा करेल. मग त्यावेळेला सून म्हणतोय की बाबा तुम्ही माझे ससूर जरी असला तर तुम्ही माझे वडील आहेत ना, मी तुम्हाला वडिलांच्या जागी मानते. आणि मग त्यावेळेला संत चोखाने काय केलं, चोखा महाराजांच्या वडिलांनी काय केलंय, त्या भगवंताकडे मागणे मागितलं. अरे भगवंता, हे पंढरीच्या विठुराया, आज हिने माझ्या सुनबाईनी माझी घाणीने हात मी केलेली घाण तिने साफ केली. सासऱ्याचं करण्याचा तिला अधिकार नसताना सुद्धा तिने मुलीसारखी माझी घाण काढली. तर भगवंता तिच्यावर जेव्हा वेळ येईल, या माझ्या सुनेवर जेव्हा वेळ येईल त्यावेळेला तू तिला मदत करायची. असं संत चोखोबाच्या वडिलांनी भगवंताला निक्षून झालं. आणि ज्या वेळेला पुढे जाऊन काय सांगते की संत चोखा महाराज यांना त्यांची पत्नी गर्भवती असताना की त्यांच्याजवळ सोयीला कोण का गरीब होतं, गरीब परिस्थिती होती. आणि लोक तेव्हा त्यावेळेला काय होता की जातीय वाद होता, माणसं जाती धर्म पाळत होती. आणि मग या हीन जातीचे खालच्या जातीचे चोखा महाराज असल्यामुळं चोखा महाराजांच्या घरी कोणी येत नव्हतं. आणि मग प्रसूतीचा प्रसंग आला आणि मग आता बहीण दुसऱ्या गावाकडे होती, लांब गावाकडे होती. आता बहीण कोणतरी आपल्या पत्नीबरोबर पाहिजे ना, तिची प्रसूतीचा काळ आल्यानंतर जवळ कोणतरी पाहिजे म्हणून बहिणीकडे गेले. आणि हिला सांगितला, जानकीला सांगितला की मी ताईला घेऊन येतो. मग इकडे भगवंताला काळजी सुटली की आता या माऊलीची प्रसूतीची वेळ आलेली आहे, आता हिच्याजवळ कोण नाही. आणि इथे चोखा बहिणीच्या गावी गेलेला आहे, आणायला तिला आणायला गेलाय. आणि मग काय केला भगवंताने, रुक्मिणी मातेला बोललं, रुक्मिणी चल गा आपण जाऊ चोखाच्या घरी. तेव्हा रुक्मिणी माता होते, भगवंता तुम्हाला भक्तांची सर्व वेळ पडलेली आहे, भक्तांची तुम्हाला सोय करायची आहे, तुम्हीच जावा. आणि मग आता जावा. तर भगवंत आले रुक्मिणीच्या घरी, याच्या चोखोबाच्या घरी आले. दरवाजावर हाक मारतात, दरवाजा उघडा. पुरुषाचा आवाज ऐकला. इकडे जानकीबाईने नाव चुकलं माझं, जिजाबाई तिचं नाव होता, संत चोखाबाईंच्या पत्नीचा. जिजाबाई सांगितलं, धनी घरात नाहीये, तुम्ही नंतर या. आता भगवंताला प्रश्न पडला, भगवंत आलाय मदत करायला, प्रसूतीची वेळ आली आहे आणि मग येत नाही. मग पुन्हा जाऊन रुक्मिणी मातेला बोलतात, रुक्मिणी माते जिजाई काय दरवाजा उघडत नाही, काय करू. त्यावेळेला भगवंत संत चोखा महाराजांच्या बहिणीचा वेश धरतात आणि दरवाजावर हात मारतात, वहिनी मी आली ग. आणि त्यावेळेला दरवाजा उघडते. त्यावेळेला तिला एवढा अत्यंत आनंद होतो आणि प्रसूतीची वेळ आहे. आणि त्यावेळेला तिला पुत्ररत्नाचा लाभ झाला. आणि त्यावेळेला कर्मा नावाचा मुलगा चोखाना झाला. आणि त्यावेळेला भगवंताने 21 दिवस तिचे बालोती धुतले. भक्ताच्या काजासाठी देव करी काम कौशलेचा राम. मला सांगा की भक्तावर जेव्हा प्रसंग पडतात त्यावेळेला हा भगवंत काय करतोय. आणि त्यावेळेला चोखोबाच्या पत्नीची 21 दिवस सर्व त्यांनी ती बालोती धुतली, सर्व त्या बालंत पण केलं या भगवंतानी. मग मला सासऱ्याने मागितलेला वरदान की माझी ही भरती घाण काढली माझ्या सुनीने, यावर वेळ येईल तेव्हा भगवंता तुम्ही येऊन करावं. बघा बे, भक्त कसा देवाला बांधत असतं, आणि म्हणून चोखा म्हणे फजिती खोर, माझे म्हणती घर. म्हणजे मला सांगा, हे सगळा इथला जो प्रपंच आहे, संसार आहे, आपण काय बोलतोय, हे माझा आहे. मी घर बांधला, मी गाडी आणली, पण मला सांगा शेवटच्या अंतीच्या वेळेला मी एवढी 4 कोटीची माडी बांधली, त्या माडीच्या छतावर तुम्हाला चालणार आहेत का? शेवटची अंघोळ तुम्हाला त्या 2 लाखाच्या बाथरूम मध्ये होणार नाही, तुमची शेवटची अंघोळ अंगणातच होईल. मग इथे काय आपला उरलाय. म्हणून तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा,
टाकून जाती लांडा पोरे, अवघे सुखाचे सांगाते, कोणी कामा नाही आणती. ह्या अभंगाचा आपण इथे खरोखर मामांच्या जाण्यानं या कुटुंबावर जी शोककला आली, त्यांच्यानंतर बाळराम रामा हे मामा गावण त्यांच्या पाठीमागे त्यांची 3 मुलं, एक मुलगी, सून, नातवंड, हा भरल्या संसारातून त्यांच्या आधी त्यांची पत्नी गेली. त्या पत्नीच्या विहारात त्यांना विरह सहन होत नव्हता, एकटेच राहत होते. पण त्यांच्याविषयी जर बोलावं, या मामांच्या विषयी जर बोलावं तर आम्ही लहान होतो, आम्ही जेव्हा बेड्याशी राहायचो ते पण बेड्याशी राहायचं, पण घरात त्यांच्या दूध दुग्ध भरपूर होतं. हाक वाजता पोरा ये, आणि मग आपल्याला लोट्यामध्ये काम्यामध्ये दूध भरून द्यावाचं. त्या बाबाई आम्ही त्यांना मामा बोलायचं, पण या बाबाई खरोखर म्हणजे त्यांचं महत् पुण्य होतं. काही केलं भरपूर आणि राजासारखं जीवन जगलं. शेतावर जर माणसं असली ना तर हात बांधून फक्त कांड्यावर बसून जायचे, पण ते शेतात सुद्धा ते कधी काही उतरलं नाही. एवढा ऐश्वर्य ते भोगला, पण अजून त्यांच्या मनात होतं बरंच काही त्यांना पाहायचं होतं. पण भगवंताने त्यांची इच्छा अपूर्ण ठेवली आणि त्यांना नेले. आणि मग त्यांच्या आज प्रित्यर्थ आज आपण जे सगळे सोयरे जे जमलोय, त्यांच्या आठवणीसाठी, त्यांच्या पुण्यात्म्याला आज जे आपण जे काही हा पुण्याची सोला करतोय, हा त्यांचा वर्षभराचा त्यांचा स्वर्गलोकी जो वास्तव्य केलाय, तिथे जो त्यांचा जो पुण्याचा वाटा त्यांनी जो केला तो त्यांच्या बरोबर गेला. पण आपण वर्षभरात आपण जे काही केलं, आज हे वर्ष जाते जे आपण का करतो की त्यांच्या गाठीला आपल्या हातून थोडासा त्यांना पुण्याची मदत, पुण्यकर्माची मदत आपल्याकडून ते करून घेतलंय काही, आणि ते आपण केलोय. आणि आपण इथे आता आपल्या बस नवा हा बोला हा काय माहिती झाला टाइम का? तर आपण की त्यांच्या प्रित्यर्थ आपण तिथे बसलो आणि त्यांच्या प्रित्यर्थ बसलो की त्याही आपलं बसावं लावलं. मामा गेले म्हणून आज आपण त्यांच्या निमित्ताने आज आपण इथे वर्ष श्राद्धासाठी आपण आलो. आणि मग पुढे की मुलं कशी असावीत, की माणसाला जन्माला आल्यानंतर मुलं कशी असावीत, की मुलं ही आईवडिलांना जवळ करणारी असावी. पण आता काय झालंय, आई वडीलच मुलांना नको झाले. का नको झाले? का नको तिथे घाण करतात, तिथे थुकतात. अरे पण त्याने तुझ्या ज्या वेळेला तू लहान होतास त्यावेळेला त्याने सुद्धा तुझ्या हात घातला ना घाणीला. अरे कढीवर घेताना कढीवर सुद्धा तू शी केलास, तरी पण त्या माय माऊलीने कधी काय कोणाकडे तक्रार केली का? केलीच नाही. आपण पुढे जाऊन ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हा एवढा अमोघ ग्रंथ आपल्याला ज्यांनी दिला, ज्ञानेश्वर महाराजांनी आपला हा अमोघ ग्रंथ दिला. त्यावेळेला आपल्याला हा ग्रंथ ठेवताना विठ्ठलपंथावर काय वेळ आली, विठ्ठलपंथावर काय वेळ आली की त्याही संन्यास, लग्न झाल्यानंतर त्याही संन्यास घेतला. संन्यास घेतल्यानंतर ते सरळ काशीला गेले आणि काशीला गेल्यानंतर जे आश्रमात ते तिथे थांबले त्यावेळेला ते प्रश्न केला की बाबा रे, त्या आश्रमाच्या मठाधिपती गुरुनी प्रश्न केला विठ्ठलपंतांना, अरे बाबा रे तू आलास खरा संन्यास घेऊन, तू तुझ्या पत्नीला विचारलंस? नाही महाराज, नाही बरोबर आम्ही विचारलं पत्नीला. मग तुला संन्यास घेण्याचा अधिकार नाही. आता हे इथल्या लोकांना माहिती आहे का? आळंदीच्या अपयवाच्या लोकांना इकडे माहिती आहे का? नाही. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी विचारलं तुझं गाव कोणतं, तुझी खून काय? आणि मग त्याच्या दंडावरची ते खून बघितली होती विठ्ठलपंताची. आणि मग ते स्वामी थेट
ज्ञानेश्वर महाराजांच्या विठ्ठलपंतांच्या गावी आले आणि गावात फेरफटका मारत असताना विठ्ठलपंताच्याच घरी ते आले स्वामी आणि भिक्षाम देही आणि भिक्षा मागितली. त्यावेळेला विठ्ठलपंताची पत्नी त्यांना भिक्षा वाढू लागली. त्यावेळेला विठ्ठलपंताच्या पत्नीला त्या स्वामीने आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. आशीर्वाद दिल्यानंतर तिला हसू आलं. साहजिकच आहे ना, हसू येणार. आणि मग त्यावेळेला हसू आल्यानंतर ती बोलते, महाराज, ती बोलते, बेटा तू का हसलीस, बेटा तू का हसलीस का? त्यावेळेला ती बोलते, महाराज मी काय सांगू तुम्हाला, माझ्या पतीने तर संन्यास ग्रहण केलाय व तुम्ही मला तर पुत्रवती भव आशीर्वाद दिलात. अगं मुली, संतांचा आशीर्वाद आहे, तू हा आशीर्वाद खोटा मानू नकोस. तुला मी बोलतो तसंच होईल. आणि मग तसेच ते थेट आपेगावावरून सरळ काशीला गेले. आणि काशीला गेल्यानंतर तिथे त्यांनी या विठ्ठलपंतांना पाहिला आणि तिथे त्यांना आज्ञा सांगितली की तुला इथे राहण्याचा अधिकार नाहीये. मग त्यावेळेला तो स्वामींना विनंती करतोय, गुरुवर या, मी तिथे गेल्यानंतर लोक मला शितू करतील. गुरुचा आदेश आहे समज, तर तुला मी या मठामध्ये तुला संन्यास दीक्षा दिलेलीच नाही आणि तू सरळ जाऊन संसार कर. आणि मग इथे येऊन त्यांनी विठ्ठलपंतांनी संसार केल्यानंतर, बरोबर, संसार केल्यानंतर त्यांना 4 मुलं झाली. आणि 4 मुलं झाल्यानंतर मग गावात लोकांनी काय शिस्त केली, लोकांनी काय अवस्था केली, लोकांनी अशी अवस्था केली ही संन्यासाची पोरं म्हणून यांची अवहेलना केली. मुक्ताईनी ज्ञानाला समजावं, दादा नको राग करू. मुक्ताईनी बघा कसं त्यांना समजावलं. मग त्याच्यानंतर याही लोकांनी विठ्ठलपंतांची आणि त्यांच्या आईची अशी अवहेलना केली की त्यांना शेवटला मरणास जीव देण्यासाठी प्रवृत्त केलं. आणि शेवटला विठ्ठलपंतांनी आणि आईने आत्महत्या केली. का आत्महत्या केली की काशीच्या पंडितांनी काय सांगितलं होतं की देहांत प्रायश्चित्ताशिवाय तुम्हाला पर्याय नाही, तरच आम्ही तुमच्या मुलांना शुद्धीपत्र देऊ. आणि त्यावेळेला पती पत्नीने एकत्र आले होता. आपल्या जर जाण्याने, आपल्या जर मरणाने जर मुलांचं चांगलं होत असेल, मुलांना जर संत लोक जर समाजात घेत असतील, तर आपण कशाला राहायचं. विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणीने एकमेकांच्या गाला मिठी मारली, घासा रडले आणि बोलतात, पत्नीला बोलतात, आता चल आपण जाऊ. कशाला, पण आईचा जीव थांबत नव्हता. विठ्ठलपंत पुढे गेले, आईचा जीव थांबत नव्हता. ते मुलांकडे, लेकरांकडे, मुलं गाढ निद्रेत झोपलेले आहेत आणि लेकरांकडे तिने एक अशी नजर टाकली आणि डोळ्यातून अश्रुधारा आल्यात. आणि मग ती रात्र होती आणि त्या रात्री दोघे पण गेले, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी गेले. आणि मग त्यांनी कशासाठी काय केलं, मग मला सांगा, आई वडील मुलासाठी काय स्वतःचा देह सुद्धा घालवायला कमी करत नाही. आणि मग त्यावेळेला ते आत्महत्या केली. आणि मग त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्याशिवाय समाजाने यांना जवळ केलं का? नाही केलं. समाज केलं नाही, तरी पण मग समाज जवळ करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं? बोलविले वेद रेड्यामुखी, बरोबर ना, रेड्यामुखी वेद बोलवलं. त्यावेळेला समाजाला वाटलं आणि त्यावेळेला या समाजाने त्यांच्या पायावर लोटांगण घातली. आज आपण बोलतो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला. मग मला सांगा, आज आपण अभंग बोलतोय, सहजगत्या बोलतोय, अभंग बोलतोय, ओम नमो ज्ञानेश्वर. मग आपण त्यांना पहिला काही काय की जशी दगडाची मूर्त बनते तेव्हा टाकीचे घाव शोधल्याशिवाय देव पण येत नाही आपण म्हणतो, सहजगत्या म्हणतो. पण तसेच या समाजाने या ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, निवृत्तीदास, सोपानमुक्त यांना काय केलं, टाकीचे घाव सोसावे लागले. त्याच्यानंतर त्यांना देव पण आलं. पण 22व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली. पण आपण सहजगत्या म्हणतो, मेल्यावरच माणसाची किंमत कळतं. जिथपर्यंत आपल्या जवळ आई वडील आहेत तिथपर्यंत आपल्याला का किंमत कळत नाही. तुम्ही काय केलं आमच्यासाठी अशी सहजगत्या बोलून मोकले होतो.
अरे त्याही तुला त्यावेळेला तुम्ही त्या आईवडिलांना जेव्हा हा मुलगा प्रश्न विचारतोय, ही मुलं प्रश्न विचारतात काय केलं आमच्यासाठी, त्यावेळेला त्या हाताचा तिने काय केला, पालना केला. कुठे कुठे तिने करीवर खांद्या करीवर घेऊन तुला फिरवलाय. आणि मग मला सांगा, आताच्या जर मी जर बोलायला गेलो तर त्यावेळेला जर त्याही ही काय 4 एकर का 8 एकर का 10 पान काय जमीन जर त्यावेळेला जर ते हौजी मोजणी जर विकली असती तर आज तुमच्या बंगला गाड्या बंगले त्या जागेवर झाले असते का? त्याही जर आता आपण सहजगत्या बोलतो आली कंपनी देऊया जमीन, सहजगत्या बोलतोय, पण त्यावेळेला काही जरी विकली असती तर आज आपण मौजमजा केली असती, कधीच करता आली नसती. मग प्रत्येक सुनेला माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येक सुनेला की सुनेनी जर सासूला जर आई वडील मानलं तर, जशी तुमच्या आई वडिलांना तुम्ही मानताय ना, मग तसंच त्या सासू सासऱ्याला जर आई वडील मानलं तर कधीच दुरावा येणार नाही, कधीच त्यांच्या वृद्धाश्रमात जाण्याची वेळ येणार नाही. वृद्धाश्रम बंद होतील की नाही? सहज मग मुलीकडं मुलगी सुद्धा कोणाला तरी सून आहे की नाही? मुलगी सुद्धा कोणाला तरी सून आहे का ना? मग आपण मुलीवर जसा हक्क सांगतोय तसा सुनेने सुद्धा सासू सासरा हक्क सांगायला नको. ज्या वेळेला या सुनेच्या तोंडातलं विष, बघा विष बोलतोय मी जाऊ, या तोंडातलं विष, कसलं विष की नवऱ्याच्या कानात आपल्या दिराबद्दल आपल्या सासऱ्याबद्दल जेव्हा ते वाईट सांगतं, हे विष जर नवऱ्याच्या कानात टाकायचं बंद केलं ना तर कधीच या आई वडिलांना दुर्दशा येणार नाही. बघा स्त्री घडवते आणि बिघडवते पण. शिवरायांना घडवलं, बरोबर आहे, शिवरायांना त्या माऊलीने घडवलं आणि कैकेयीने काय केलं, बिघडवलं. पण कैकेयीने बिघडवलं याला कारण आहे. काय कारण आहे की कैकेयीच्या बिघडण्यानं लोकांना त्रास देणारा हा जो अराजक मानणारा रावण हा मेला नसता. त्याच्या पाठीमागे कारण होता. आपण कैकेयीला सहजगत्या बोलून जातो, कैकेयी वाईट होती, पण कैकेयीच्या कारणास्तव कैकेयीने जेव्हा ते सांगितलं की रामाला वनवास मागितला, त्याच्या पाठीमागे त्यावेळेला रामाने कसं पुत्र असावा कैसा, रामाने सहजगत्या बोललं आणि की आई तुझं वचन शिरसा म्हणली. आईचं वचन म्हणजे मला सांगा की आताच्या जर आईने जर मुलाला असं सांगितलं ते 14 वर्ष घरातून जातं काय करते सांगा ना, त्या आई वडिलांना काढतील बाहेर. म्हणजे त्यावेळेला कसं होतं, रामराज्य होतं, सत्यवचन होता. आता सुद्धा सत्यवचन कलियुगामध्ये जगताना आपल्याला एकच आपला तरुण नेईल, काय नाही तरुण की राम नाम. नामापरते तत्व नाही रे अनिता की नामापरते तत्व नाही रे अनिता, वाया अनेक पंथा जाशील जनी. की तुम्ही जर नामस्मरण जर केलंच नाही तर तुम्ही काय कराल, वाया जाल. मग त्यावेळेला निवृत्तीनाथाकडं संत ज्ञानेश्वरांनी ही आपल्यासाठी असा अमोघ असा हा गीतावर टीका केलं आणि ज्ञानेश्वर ग्रंथ आपल्याला दिला. आणि त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज यांनी आता दादा निवृत्तीनाथा होता, दादा मी आता एवढा अमोघ ग्रंथ लिहिला रे, मग काय करू. मग त्यावेळेला माझी याची इच्छा आहे, माझी दादा अशी. त्यावेळेला ज्ञान कसं होतं, प्रत्येक मठावर जर आपण गेलो ना तर तिथला ज्ञान तिथंच, दुसऱ्याला सांगायचं नाही अशी पूर्वी पद्धत होती. पण ज्ञानेश्वर महाराजांनी हे ज्ञान आपल्याला खुलं केलं. आता विश्वात्मते देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे बघा निवृत्तीनाथाकडे काय म्हणलं, दादा मला काय नको देव, माझं मागणं एकच आहे की हे अमोघ ज्ञान ज्ञानेश्वराचे जे ज्ञान आहे हे मला लोकांसाठी उघड करण्यासाठी द्या.
आणि त्यावेळेला निवृत्तीनाथाने काय केलं, ज्ञानेश्वरांना काय केलं, आशीर्वाद दिला की जा, तुला आज मनाला लागल ते कर. आणि मग त्यावेळेला आपण हे प्रसारदान जे बोलतो हे मागणी पण आहे. निवृत्तीनाथांकडे मागितलेलं ज्ञानेश्वरांनी दान आहे. आणि ही मुक्ताईने ज्या वेळेला या समाजाने जेवढा त्रास दिला, मांडे खाण्याची इच्छा झाली, थोडक्यात सांगतो मी, मांडे खाण्याची इच्छा झाली, त्यावेळेला हातातलं खापर सुद्धा, हातातली झोली सुद्धा या कर्मटाई काय केली, खेचून ती फेकून दिली. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज जाऊन झोपडीमध्ये शांत बसले. त्यावेळेला झोपडीचा दरवाजा घट्ट लावून घेतला. त्यावेळेला या मुक्ताईने ताटीचे अभंग दिले आपल्याला. त्यावेळेला म्हणते, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, म्हणजे या चिमुकलीनी दादांना उपदेश करावं, भावांना उपदेश करावं, आणि आई वडील गेल्यानंतर त्या भावांना सांभाळ करावं. केवढं अमोघ सामर्थ्य असेल त्या छोट्या चिमुकलीमध्ये, किती सामर्थ्य असेल भावंडांना सांभाळून घ्यावं. त्यांच्या सुखदुःखातून नवे तर चांगदेव सुद्धा भेटीला आले. तेव्हा ही 4 लेकरं आंघोळ करत होती, नदीच्या पात्रामध्ये आंघोळ करत होती. आणि आंघोळ केल्यानंतर एका भिंतीवर बसली होती ऊन घेण्यासाठी. आणि आज 1400 वर्ष हा तप केलेला चांगदेव महाराज हा भेटायला येतात. थोडक्यात सांगतोय, भेटायला येतात त्यावेळेला सहजगत्या ज्ञानेश्वर बोला, चल ग बाई, भिंतीला बोलावं, चल ग बाई. म्हणजे किती अमोघ ज्ञानाचा साठा होता. आणि ती निर्जीव भिंत चालायला लागली. आणि चांगदेव वाघावर, हातात सर्पाचा चाबूक. आणि त्यावेळेला चांगदेवाची सुद्धा मान शर्मेने खाली गेली की ही चिमुकली पोरं निर्जीव भिंत आणि मी सजीव वाघ घेऊन आलोय. म्हणजे आहे की नाही, नामात सत्य आहे की नाही. मग आता इथे आपण या आपल्या सेवेला पूर्णविराम देऊया आणि मग बोलूया. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा, टाकून जाते रांदा पोरे, आणती होते पाठमोरे. अवघे सुखाचे सांगाते, कोणी कामा नाही आणते, चोखा मोने फजिती खोर, माझे म्हणजे आयुष्याची ज्यावेळेला माल तुटतं त्यावेळेला हा जो आपण जो केलेला जो प्रपंचाचा जो संसाराचा जो प्रसारा आहे तो प्रसारा होतोय. आणि मग त्याच्यानंतर सगळी म्हणजे आपली परिवारातील लोक ही कोणीही सांगात येत नाहीत. आणि त्यावेळेला अवघे सुखाचे, ज्यावेळेला तुमच्याकडे सुख सोहळे आहेत त्यावेळेला तुमच्याकडं सगळी येतील. आणि त्यावेळेला आणि मग चोखा म्हणते आपल्या जीवनाची, आपण नामस्मरण केल्यामुळं आपल्या जीवनाची काय होतोय, फजिती होतोय. आणि शेवटला आपल्या पाठीमागं कोणी उभा राहत नाही, मग आपल्या पाठीमागं कोण उभा राहील. एकच तुम्ही केलेलं सत्कर्म, तुमचे केलेले चांगले विचार जर असतील समाजामध्ये तर आपल्या पाठीमागं कोणतरी बोलतील अमका तमका चांगला होता. आणि मग इथे आता आपण इथे सेवेला पूर्णविराम देऊया की आज इथे मामांच्या आपण वर्ष साध्याला इथे जमलो. आणि तरी पण माझी एक इच्छा आहे, त्यांना एक वर्ष साधण्याची श्रद्धांजली म्हणून आपण जय जय रामकृष्ण हरी 5 वेळा बोलून आपण सेवेला पूर्णविराम. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. तुटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा, येर वाऊगा पसारा, टाकून पळती रांडा पोरे, टाकून पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे, अंती होती पाठ मोरे. तुटला आयुष्याचा दोरा, अवघे सुखाचे सांगाते, कोणी कामा नाही आणते, अवघे सुखाचे सांगाते, कोणी कामा नाही आणते. चोखा म्हणे पजती खोर, चोखा म्हणे पजती खोर, माझे माझे म्हणते गो. बोललेले कुरे वेळू वाकुरे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सत्य. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, पार्वती पते हर महादेव, सीताकांत स्मरण. जय जय राम ज्ञानेश्वर महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र
भगवान की जय, बजरंग बली की जय, सब संतन की जय। Thank you.